हॅलो फ्रेंड्स, आपण आज बनवणार आहोत बेसनच्या वड्याची रेसिपी। त्यासाठी आपल्याला लागणार आहे लसूण, कोथिंबीर, जिरे आणि मिरची, खोबरे। कढई गरम करून घेऊया, त्यात तेल ओतूया। तेलामध्ये थोडीशी मोहरी टाकूया, थोडासा कढीपत्ता टाकूया। त्याच्यानंतर मिरचीचे सारण आहे ते टाकून घ्यायचं आहे। मिरचीचं सारण परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला खोबरं टाकायचं आहे। थोडंसं खोबरं टाकून ते परतून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये थोडीशी आपल्याला हळद टाकायची आहे। त्याच्यामध्ये आपल्याला पाणी ओतायचं आहे। पाणी ओतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे। मीठ टाकल्यानंतर पाणी उकळवायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता बेसन टाकायचं आहे। बेसन टाकून ते चांगलं हलवून घ्यायचं आहे। आपल्याला गाठी होऊ द्यायच्या नाही, त्यात गाठी होऊ द्यायच्या नाही, ते हलवून त्याला वाफलायला ठेवायचं आहे। एका ताटामध्ये आपल्याला तेल ओतायचं आहे। तेल ओतून आपल्याला ह्याच्यामध्ये वड्यांचं सारण आहे ते ओतून घ्यायचं आहे आणि गरममध्येच आपल्याला ते सारण संपूर्ण ताटामध्ये फिरवून घ्यायचं आहे। संपूर्ण सगळ्या ताटामध्ये आपल्याला ते फिरवायचं आहे आणि त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर, थोडंसं खोबरं टाकायचं आहे। कढईमध्ये सारण बनवलेलं त्याच्यातच आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे। पाणी चांगलं उकळू द्यायचं आहे। पाणी उकळल्यानंतर ते पाणी आपल्याला एका टोपामध्ये ओतून घ्यायचं आहे। त्याच कढईमध्ये आपल्याला तेल ओतायचं आहे। तेल ओतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकायची आहे। त्याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकलेला आहे, खोबरं पण टाकलेलं आहे थोडंसं, आणि मसाला टाकून घ्यायचा आहे। ते चांगलं परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे। हळद टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला पाणी ओतायचं आहे, जे गरम केलं होतं ते आपण। पाणी गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊया आपण। आता त्याच्यामध्ये मीठ टाकल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि ती छान अशी उकळून घेऊया। वड्या कट करून घेऊया। आता छान अशा वड्या कट करून घेऊया। वड्या किती मस्त निघालेल्या आहेत बघा, किती छान एकदम सेट झालेले आहेत। त्याच्यासोबत मी गरमागरम भाकरी केलेली आहे। खूप छान वड्या लागतात। एकदा तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करून बघा। रेसिपी ट्राय करून मला नक्की कमेंट करून सांगा की ही रेसिपी तुम्हाला आवडली आहे का नाही ते। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, आणि माझ्या रेसिपी आवडतात का नाही हे कमेंट करून नक्की सांगा।